निलंगा शहरात काँग्रेसचे माजी आमदार धीरज देशमुख हे आले आणि हवेत रॅली काढून निघून गेले। भाजपाची रॅली निलंग्याची रॅली हे जमिनीवर असून पायी रॅली काढून जनतेचा आशीर्वाद आम्ही मिळवतोय। त्यामुळे हवेत येणाऱ्यांची हवा गुल झाली असून विकासावर बोलण्यापेक्षा इकडची तिकडची गोष्ट सांगून काय उपयोग। यातून जनतेला निलंगा शहरातील मतदारांना काय मिळणार। देशमुखांना आणि काँग्रेसला उत्तर आम्ही मतदार स्वरूपात जनतेच्या आशीर्वादाने विकास कामातून देऊ। त्याचबरोबर 21 तारखेला आम्ही गुलाल उधळून लातूरचा विजयी भाजपाचा झेंडा महापालिकेवर फडकवू असा विश्वास माजी मंत्री आमदार निलंगेकरांनी पायी रॅलीतून विरोधकांना दिलाय। निलंगा नगरपालिका निवडणूक सदस्य सुरू आहे आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार संभाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निलंगामध्ये भारतीय जनता पार्टीचा भव्य दिव्य अशी रॅली या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। आज प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये प्रचार आलेला आहे आणि ह्या प्रचाराच्या निमित्तानं अनेक शहरातल्या पक्षाच्या वतीनं रॅली काढली, परंतु ही रॅली भव्य दिव्य यासाठी म्हणतो की बहुसंख्य आणि असंख्य लोक या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील आहेत। भैया कसं पाहताय ह्या रॅलीकडे? ह्या रॅलीकडे कसं पाहताय? चांगलं, रॅलीमध्ये जनतेचा आशीर्वाद घेणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे। जनतेचा आशीर्वाद घेत चाललोय। काय म्हणते निलंग्याची जनता? कमळ गेल्या अनेक वर्षापासून अनेक महिन्यापासून भारतीय जनता पार्टीला आरोप आमदार अमित देशमुख करत होते। आज परिस्थिती कशी आहे? विरोधकांचं काम आहे आरोप करायचं। विकासावर बोलले असते तर बरं झालं असतं। आज तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुकीच्या समोर जाताय, जनतेचा प्रतिसाद चांगला आहे। येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीचं उत्तर तुम्ही देणार? कामातून प्रतिसाद आम्ही उत्तर देऊ। आज हे निलंगा शहरातील जी रॅली आहे, अनेकांनी रॅली काढली, म्हणजे एवढा मोठा प्रतिसाद आतापर्यंत पाहायला मिळाले असं बोललं जात आहे। तुम्हाला तुमचं मत काय? सर्वात महत्वाचं त्यांची रॅली ते हवेमध्ये होते, गाडीवर बसून होते। आम्ही जमिनीवर राहू नये, आम्ही पण चलत चाललोय। हा त्यांच्यातला आमच्यातला फरक आहे। आज निलंगा शहरामध्ये आपण विकासाच्या मुद्द्यावरती लोकांपर्यंत चाललंय। आज लोक तुम्हाला मोठा प्रतिसाद देत आहेत। 21 तारखेला कशा पद्धतीचा निवडणुकीचा निकाल पाहता येणार आहे? चांगला निकाल असणार आहे। 24 जागा भारतीय जनता पार्टीच्या निलंग्यातल्या निवडून येणार। आपण म्हणलं की येणाऱ्या काळामध्ये 26 जानेवारीला महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी झेंडा फडकेल, निलंगाचं नव्हे। हे दावा खोटा असं माजी आमदार धीरज देशमुखने म्हटले। धीरज देशमुखने आधी रेणापूर पाव, त्याच्यानंतर निलंग्याचं बोलाव। शेवटचा प्रश्न भैया, आज निलंगा शहरामध्ये तुम्ही जे रॅली काढले, लोकांचा आशीर्वाद घेताय, लोकांचा संवाद साधताय, त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये 5 वर्षामध्ये जे विकास लोकांचा करायचा ते कशा पद्धती करणार? लोकांना समाधान, सुरक्षित निलंगा, समृद्ध निलंगा हे आमचं धोरण आहे। बाळासाहेब शिंगाळे सुद्धा आपल्या सोबत आहेत, माजी नगराध्यक्ष। बाळासाहेब, कशा पद्धतीचा प्रतिसाद लोकांचा मिळत येतं? उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। 100% 23 नगरसेवक आणि नगराध्यक्ष बहुमताने निवडून येणार आहेत। काँग्रेसच्या वतीनं आरोप केला की माजी नगराध्यक्ष आमच्यावर वैयक्तिक टीका करत आहेत, विकासावर बोलत नाही। तुमचं मत काय? त्यांच्याकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही। काहीतरी खोटे नाटे आरोप करणे, लोकांची दिशाभूल करणे, विकासाचा कोणताही मुद्दा न घेता ते या निवडणुकीत उतरले। त्यांना जनता ओळखून आहे। निलंगा शहरातील जनता त्यांना योग्य दाखवेल। काय म्हणते निलंगेची जनता? कमळ। येणाऱ्या काळामध्ये 5 वर्षाचं तुम्ही जे विजन आखलंय ते कशा पद्धतीने जनतेला तुम्ही करणार आहात? आम्ही जवळपास शहर विकासाचा 60 वर्षाचा टप्पा केलेला आहे। त्या माध्यमातून आम्हाला या 2025 ते 2030च्या वचननाम्यामध्ये 600 कोटी रुपये राज्य केंद्र सरकारचा निधी आवश्यक आहे आणि संभाजी भैया नगरसेवक आपल्या नगराध्यक्षासह हा निधी आणून निलंगा शहराच्या विकासाला नवीन दिशा देतील। कबालेचा इनामी जागेचा प्रश्न ऐरणीवर आहे। श्री चंद्रशेखर बावनकुळे आले होते, त्यांनी काय आश्वासन दिले? माननीय महसूल मंत्री साहेबांनी जो जिथे राहतो त्याला घर, सरकारी गायराने इनामी जमिनीवर जे लोक 40 वर्षापासून राहतात त्यांना घराचा प्रश्न कायम निकाली करून त्यांना पक्का घर देऊन त्यांचं घराचं स्वप्न पूर्ण करणार आहेत। बाईक रॅली काढून जमिनीवर येण्यासाठी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील माजी आमदार धीरज देशमुखला टोला लगावलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने वातावरण तापलेलं निलंगा शहराचा,
खरं तर निलंगा शहरामध्ये सकाळच्या सत्रामध्ये काँग्रेसची बाईक रॅली निघाली, दुपारच्या सत्रामध्ये शिवसेनेची रॅली निघाली आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आज भारतीय जनता पार्टीची महारॅली या ठिकाणी काढण्यात आलेली आहे. 21 गुलाल कुणावर उधळणार हे पाहण्याची गरज आहे. मी असलम तारेकर, एपीएन महाराज न्यूज साठी निलंगा, लातूर. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.